हाय फ्रेंड्स, हैदराबादी मटन तहारीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर करणार आहे शेअर। खूप टेस्टी अशी ही मटन तहारी बनवून जी तयार होते, मसालेदार चटपटीत एकदम फ्लेवरफुल अशी ही मटन तहारी। चला आपण बनवूया याची रेसिपी हैदराबादी स्पेशल। तर या रेसिपीसाठी सर्वप्रथम आपण कुकर गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये टाकूया 2 टेबलस्पून तेल आणि तेल चांगले गरम झाल्यानंतर आपण यामध्ये टाकूया 1 टीस्पून तूप आणि तूपला थोडंसं इथे मेल्ट झालेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया सौंफ, जिरे, गरम साबूत सगळे गरम मसाले आपण यामध्ये जे आहे ते टाकून घेऊया। सौंफ जरूर टाका, त्याचा टेस्ट खूप छान येतो। त्यानंतर 2 मध्यम साईजचे कांदे चिरलेले टाकूया आणि कांद्याला आपण इथे परतून घेऊया जिथपर्यंत कांद्यावरती गोल्डन रंग येत नाही। तर इथे आपण कलर करून घेऊया, म्हणजे चांगल्या प्रकारे हाय फ्लेमवरती कांद्याला इथे परतून घेऊया। हे बघा मस्त असा कलर आलेला आहे। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया 400 ग्राम मटण आणि मटनला आता आपण चांगल्या प्रकारे 4 ते 5 मिनिटं कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊया। मटणामधनं थोडं थोडं पाणी सुटेल, ते पूर्णपणे आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर टाकूया 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट आणि थोडंसं मीठसुद्धा आपण यामध्ये टाकूया आणि परत मिक्स करून घेऊया आणि 1 मिनिटासाठी परतून घेऊया। याच्याने पूर्ण कच्चा वास जो आहे ना तो आलं लसणाचा आणि मटणाचा निघून जाईल। तर चला 1 मिनिट परतून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया कश्मीरी लाल मिरची पावडर 1.5 टीस्पून, धणे पावडर टाकूया 1 टीस्पून, हाफ टीस्पून हळद, हाफ टीस्पून गरम मसाला पावडर आणि सर्व मसाले जे आहेत ते चांगल्या प्रकारे आपण इथे मिक्स करून घेऊया। तर हे चांगल्या प्रकारे इथे मी जे मसाले टाकून घेतलेले आहे त्याला मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर इथे मी टाकणार आहे पाणी, कारण मटण जो आहे तो चांगल्या प्रकारे शिजला गेला पाहिजे। तर इथे पाणी टाकून थोडंसं मिक्स करून घेऊया आणि अर्धा ग्लास इथे मी टाकलेलं आहे पाणी। मिक्स केल्यानंतर झाकण इथे आपण झाकण लावून घेऊया आणि कुकरमध्ये आपल्याला इथे घ्यायचे आहे 3 शिट्टी। तर 2 ते 3 शिट्टी घेऊया, म्हणजे राईस बरोबर एकदम मटण सॉफ्ट होईल आणि पहिलेसुद्धा आपण शिजवून घेणार, म्हणजे आपलं मटण बिलकुल कच्चा नाही लागणार। तर हे बघा 3 शिट्ट्या मी घेतलेली होती हाय फ्लेमवरती। तर इथे मिक्स करून घेऊया। तेल जसं तुम्ही पाहत असाल सुटायला लागलेलं आहे। तर तेल सुटेपर्यंत इथे मी चांगल्या प्रकारे परतून घेतलेले आहे। त्यानंतर आपण यामध्ये 3 मध्यम साईजची टाकूया बटाटी, 2 तुकड्यामध्ये चिरलेली बटाटीला मिक्स करून घेऊया। तर हे बटाटीला बी सुद्धा मी चांगल्या प्रकारे इथे मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया 1 मोठा टोमॅटो चिरलेला, त्याबरोबर टाकूया 100 ग्राम दही, कोथिंबीर आणि पुदिन्याचे पत्ते टाकूया यामध्ये, कट करून टाकलेले आहे 7 ते 8 पुदिन्याचे पत्ते आणि थोडीशी कोथिंबीर चिरलेली। परत मिक्स करून घेऊया आणि आपण इथे परतून घेऊया जिथपर्यंत तेल सुटत नाही। हे बघा मस्त असा आपला हा तयारीचा मसाला जो आहे तो झालेला आहे रेडी। तर चला आता आपण यामध्ये टाकूया राईस। तर इथे मी घेतलेले होते 2 ग्लास कोलम राईस। ह्या जी तयारी आहे ना ती कोलम राईसची जास्त चांगली वाटते, इथे मी कोलम राईसचा वापर केलेला आहे। त्याबरोबर टाकूया आपण यामध्ये 2 हिरवी मिरची आणि चांगल्या प्रकारे इथे परत मिक्स करून घेऊया। तर मी मिक्स करून घेणार आहे इथे परत, आणि कोलम राईसच्या ऐवजी तुम्ही बासमती राईसचा सुद्धा वापर करू शकता, पण एकदा ट्राय करा, कोलम राईसची खूप छान चव येते। तर आता मी टाकणार आहे यामध्ये पाणी। तर राईसच्या हिशोबाने इथे मी पाणी टाकणार आहे 1 इंच वरती, राईसच्या वरती 1 इंच मापून। त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया मीठ। तर चवीनुसार मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे राईसच्या हिशोबाने आणि मिक्स करून घ्यायचं आहे। चांगल्या प्रकारे एक मिक्स देऊया आणि झाकण झाकून परत आपण यावरती घेऊया हाय फ्लेमवरती 2 प्रेशर, आणि पूर्ण प्रेशर आपण ऑटोमॅटिकली रिलीज होऊन देऊया। म्हणजे जी 2 प्रेशर आल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घ्यायचं आहे। त्यानंतर 15 मिनिट असंच ठेवायचं आहे, म्हणजे वाफेवरती ते चांगलं मस्त असं शिजेल। आणि ही झालेली आहेत हे बघा 15 मिनटं। तर 2 शिट्ट्या घेतल्यानंतर 15 मिनटं मी असंच ठेवलेलं होतं आणि ही आपली हैदराबादी मटन तहरीची रेसिपी रेडी झालेली आहे। एकदम खाण्यामध्ये टेस्टी असा हा मटनची रेसिपी आहे। आणि हे बघा मस्त असं सुटसुटीत राईस, कुकरमध्ये सुद्धा एकदम मस्त असे परफेक्ट राईस, आणि त्याबरोबर खाण्यामध्ये एकदम चटपटीत आणि मसालेदार अशी ही हैदराबादी मटन तहारी। तर जरूर ट्राय करा, तुम्हा सर्वांना खूप आवडेल अशी ही मटन तहारीची रेसिपी। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरूर कळवा। रेसिपी आवडली तर नक्की आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत लाईक करा, शेअर करा त्यांच्याबरोबर, आणि नवीन असाल चॅनलवरती जरूर सबस्क्राईब करा आणि ही मटन तहारीची रेसिपी जरूर ट्राय करा, तुम्हा सर्वांना खूप आवडेल। चटपटा खायचं काही म्हणत असेल ना तर ही तयारीची रेसिपी बनवा, तुम्हा सर्वांना खूप आवडेल अशी ही मटन तयारीची रेसिपी। आणि कुकरमध्ये बनवलेली आहे म्हणजे झटपट तयार होते। कोशिंबीर बरोबर गरमागरम सर्व करा।
आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा. तर हे बघा एकदम झटपट तयार झालेली खाण्यामध्ये अप्रतिम अशी ही मटण तहारीची रेसिपी. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर. तिथपर्यंत आपला